नमस्कार मैत्रिणींनो, आजची ही गोष्ट अशा प्रत्येक महिलेसाठी आहे जी मनातून खूप चांगली आहे, स्ट्रॉंग आहे, पण जिचा वारंवार वापर केला गेला. अशा प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी सर्वांची काळजी घेते, पण जेव्हा तिला आधाराची गरज पडते तेव्हा मात्र तिच्या घरचे बाहेरचे लोक मात्र मागे हटतात. मग ह्यावेळी चाणक्य काय म्हणतात की जगात सर्वात जास्त शोषण त्याच लोकांचे होते जे मनाचे साप असतात, पण आपली सीमा म्हणजे बाउंड्री ठरवणं त्यांना माहीत नसते. अनेकदा महिला नाते वाचवण्यासाठी शांत राहतात आणि स्वतःचा आत्मसन्मान पणाला लावतात, पण शांत राहणे आणि दबून राहणे ह्यात खूप मोठा फरक आहे. आज आपण चाणक्य नीतीच्या अशा 12 हालचाली शिकणार आहोत, ज्या एका महिलेला आतून इतकं सुरक्षित आणि सशक्त बनवतात की तिच्या उपस्थितीत लोक शब्द तोलून मापूनच बोलतील. चला, पहिला नियम: कोणालाही स्वतःवर वर्चस्व गाजवून देऊ नका. बहिणींनो, स्वतःला विचारा की तुम्ही फक्त घरची शांतता टिकवण्यासाठी गप्प राहिला आहात का? जर हो, तर येथूनच तुमचा आत्मसन्मान कमकुवत होऊ लागतो. सहनशीलता हा गुण आहे, पण जेव्हा ती सीमा ओलांडते तेव्हा ती कमजोरी बनते. जेव्हा एखादी महिला पहिल्यांदा तिचा आवाज दाबते तेव्हा समोरचा माणूस तिला समजून घेत नाही, तर तिला पारखतो की ती अजून किती सोसू शकते, किती सहन करू शकते. आणि जेव्हा कोणी तुमची सीमा ओलांडतं ना, तेव्हा मात्र ओरडू नका. फक्त त्यांच्या डोळ्यात बघून शांत स्वरात सांगा, हे मला मान्य नाही. दुसरा नियम: आपली कमजोरी कोणालाही दाखवू नका. हे जग असतं ना, हे भावना समजण्यापेक्षा त्याचा वापर करण्यावर जास्त विश्वास ठेवतं. चाणक्य काय म्हणतात की आपली कमजोरी सर्वांसमोर उघड करणं म्हणजे आपल्या किल्ल्यांचा दरवाजा पहारेकरांशिवाय सोडून देण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही तुमची भीती किंवा आर्थिक समस्या कोणाला सांगता, तेव्हा चुकीचा व्यक्ती त्याचा वापर करून तुम्हाला नियंत्रित करण्यासाठी तो त्याचा वापर करू शकतो. तेव्हा चुकीच्या व्यक्तीसोबत तुम्ही त्या गोष्टी शेअर करू नका. तुमची संवेदनशीलता तुमची शक्ती असली पाहिजे, बेड्या नाही. आपल्या भावनांचे मालक स्वतःच बना, दुसऱ्याला बनवू देऊ नका. तिसरा नियम: कोणालाही वारंवार संधी देऊ नका. ज्या माणसाला तुम्ही वारंवार माफ करता ना, तोच माणूस एक दिवस तुम्हाला गृहीत धरू लागतो. जर कोणी तुमचा आदर करत नसेल तर त्याला समजवण्यापेक्षा त्याच्यापासून दूर जाणे कधीही चांगलं. ही अंतर ओरडून नाही तर शांततेने निर्माण केलेलं बरं. तुमची उपलब्धता कमी करा. जेव्हा तुम्ही सहज उपलब्ध असता तेव्हा लोक तुम्हाला पर्याय समजतात, ऑप्शन समजतात. प्राधान्य द्या, प्रायोरिटी नाही. तुमची उपस्थिती ही लोकांसाठी एक गिफ्ट असली पाहिजे, हॅबिट नाही, सवय नाही. पाचवा आणि सर्वात धोकादायक नियम: उलटवार. जेव्हा कोणी तुमच्या क्षमतेवर शंका घेते किंवा टोमणा मारते तेव्हा रागावून प्रतिक्रिया देऊ नका. थंड वार सर्वात खोल असतो. जर कोणी म्हटले की तुला जमणार नाही तर फक्त हसून म्हणा, बरं झालं. मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची स्थिरता हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. स्वतःला इतके यशस्वी बनवा की लोकांना तुम्हाला पाहण्यासाठी मान वर करावी लागेल. जेव्हा तुम्ही आत्मनिर्भर होता ना, तेव्हा लोक आपोआप आपल्या मर्यादित राहतात. भावनाचे नियंत्रण आणि रहस्यमय व्यक्तिमत्व कसं बनवायचं हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. तुमचा राग किंवा प्रेम कोणालाही सहजपणे कळून देऊ नका. ज्या दिवशी
समोरच्याला कळते की कोणत्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होतो, त्या दिवसापासून तो तुम्हाला नियंत्रित करू शकतो. तुमचे मन एक रहस्य असले पाहिजे, ज्याला वाचणे कठीण असते, त्याला हरवणे कठीण असते. तुमची नाराजी ओरडण्यापेक्षा अंतर राखण्यात व्यक्त करा. आणि इतर महत्त्वाचे नियम, अनुपस्थितीचे महत्त्व. जर कोणी तुमची किंमत विसरत असेल तर तिथून मागे हटा. तुमची गैरहजेरी त्यांना तुमची खरी किंमत समजावून देईल. सफलता गुपित ठेवा. तुमच्या यशाचा ढोल वाजवू नका, त्यांची सुवास पसरू द्या. कमी बोला, पण अगदी अर्थपूर्ण असं बोला. तुलना करू नका. जगासाठी तुम्ही एक ओरिजिनल कॉफी बना, पण जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता तेव्हा जगाचे मत तुम्हाला हलवू शकत नाही. शांतता हीच शिक्षा. तुमची शांतता ही समोरच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा बनू शकते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा मैत्रिणींनो. निष्कर्ष काय की लक्षात ठेवा, एक सशक्त महिला ओरडून नाही तर तिच्या व्यक्तिमत्वाने आणि ती तिच्या रणनीतीने जिंकत असते. आजपासून तुम्ही हे ठरवा की तुमची किंमत तुमच्या हातात आहे की दुसऱ्यांच्या जिभेवर नाही. बघा मैत्रिणींनो, तुमची किंमत तुमच्या हातात आहे, दुसऱ्यांच्या जिभेवर नाही. जर तुम्हाला ही शिकवण आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी माझी सीमा स्वतः ठरवीन. मी माझी सीमा स्वतः ठरवीन. आणि इतर महत्त्वाचे काही नियम मी सांगते. अनुपस्थितीचे महत्त्व. जर कोणी तुमची किंमत विसरलं असेल ना, तर तुम्ही त्या जागी मागे हटा. तुमची गैरहजेरी त्यांना तुमची खरी किंमत समजावून देईल. सफलता गुपित ठेवा. तुमच्या यशाचा ढोल स्वतः वाजवू नका, त्याचा सुगंध पसरू द्या. कमी बोला, पण अगदी अर्थपूर्ण असं बोला. तुलना करू नका. तुम्ही कोणासोबतही तुमची स्वतःची तुलना कोणासोबतही करू नका. जगासाठी तुम्ही एक ओरिजिनल असे व्यक्ती असता. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता तेव्हा जगच तुम्हाला स्वतःचं मत मांडण्यासाठी तुम्हाला संधी देऊ शकतं. आणि शांतता हीच खरी शिक्षा. जर तुम्ही शांत असताल आणि समोरच्या व्यक्तीसाठी ही सगळ्यात मोठी शिक्षा असू शकते, स्वतः शांत असणे. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.